नमस्कार मित्रांनो, SSP बिग ट्रेडिंग या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे. तर आज आपण 22 फेब्रुवारी 2024 साठी अनालिसिस करत आहोत. तर तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता, इथे आपण काल ज्या लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवल्सना मार्केटने बघा चांगला रिस्पॉन्स केलेला आहे. तुम्ही पाहू शकता मार्केट फ्लॅट ओपन झालं आणि तिथंच थोडा वेळ घालवला मार्केटनी आणि नंतर एक आपल्या सपोर्टला खाली ब्रेक केलं आणि त्याच लेवलला मार्केट कमीत कमी एक दुपारपर्यंत 12-12:30 पर्यंत मार्केट एका रेंजमध्येच राहिलं आणि नंतर इथे तुम्ही पाहू शकता एक खालून ट्रेड लाईन गेलेली होती. त्या ट्रेड लाईनला ब्रेक केलं आणि तिथून बघा एक चांगल्या प्रकारे डाऊनफॉल दिलेला आहे मार्केटनी. तुम्ही इथे पाहू शकता, इथे जेव्हा ब्रेकडाऊन दिला मार्केटनी तेव्हा ब्रेकडाऊन दिल्यानंतर पहा मार्केट परत रिटेस्ट करायला वरती गेलं होतं. इथे पण पहा तुम्ही, इथे पण एक थोडं रिटेस्ट केलं आणि नंतर एक हॅमर टाईप कॅन्डल बनवली आणि मार्केटने एक डाऊनफॉल दिलेला आहे चांगल्या प्रकारे. एक 150-200 पॉईंटची मुवमेंट मार्केटने दिलेली आहे. म्हणून मी सांगत असतो व्हिडिओमध्ये लेवल्स बरोबर तुम्ही प्राइस ॲक्शन पण पाहत जा किंवा ॲड करत जा. पहा इथून एक ट्रेड लाईन गेलेली खालून. ट्रेड लाईन कशी ड्रॉ करायची हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तरी एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला मी देतो पुन्हा एकदा. ट्रेड लाईन ड्रॉ करताना आपल्याला 2 पॉईंट कनेक्ट करायचे असतात. आता इथे पहा तुम्ही 1 आणि 2 हे 2 पॉईंट कनेक्ट करून एक आपली अशी ट्रेड लाईन बनते. 2 किंवा 2 पेक्षा जास्त कनेक्ट असेल तरी चालते, पण कमीत कमी 2 पॉईंट व्हॅलिड ट्रेड लाईन होते. पाहू शकता इथून ट्रेड लाईन आपण ड्रॉ केलेली आहे आणि वरती हा एक सपोर्ट होता. मार्केट ओपन झालं, पण ओपन झाल्यानंतर त्या ओपनला मार्केटने आज ब्रेक नाही केलं. दिवसभरामध्ये पाहू शकता तुम्ही, ब्रेक नाही केलं, खालीच मार्केट राहिलं ओपनच्या आणि खालीच सस्टेन करून एक 1-1.5च्या दरम्यान मार्केटने ब्रेकआउट दिला एक मोठा पुट साईडला. जर ह्या ओपनच्या वरती गेलं असतं मार्केट तर आपण कॉल साईडला विचार केला असता ट्रेड करायचा. तर अशा प्रकारे आज आपल्याला आपल्या ज्या लेवल्सला मार्केटने रिस्पॉन्ड केलेलं आहे आणि ट्रेड दिलेला आहे आपला एक चांगल्या प्रकारे मोठा ट्रेड दिलेला आहे. तर आता आपण उद्याच्या ट्रेडिंगसाठी लेवल ड्रॉ करूया. आज पण मी लेवल तुम्हाला हे काल आपण ऑप्शन चेन वरनच या लेवल सगळ्या ड्रॉ केल्या होत्या. आज पण आपण त्याच पद्धतीत ड्रॉ करूया. तर ऑप्शन चेन वरून कशा ड्रॉ करायचे हे मी कालच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला सांगितलेलं आहे, तरी पण एक पुन्हा सांगतो मी. ऑप्शन चेन वरती आपल्याला चेंज इन ओवाय डेटा दोन्ही साईडचा पाहायचा आहे, कॉल आणि पुट साईडचा, आणि त्याच्या आधारे आपल्याला लेवल्स ड्रॉ करायचे. तर आपण त्यासाठी ऑप्शन चेन वरती जाऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे मी स्क्रीनवरती निफ्टी ट्रेडर एक वेबसाईट आहे, ह्या वेबसाईटचा वापर करतो ऑप्शन चेन पाहायला. तर आता आपण याच्यामध्ये आपण ह्या स्ट्राईक प्राइस आहेत, हा कॉलचा डेटा आहे आणि हा पुटचा डेटा आहे. तर आपल्याला हा जो व्हाईट पोर्शन आहे दोन्ही साईडचा, त्या व्हाईट पोर्शन मधनच आपल्याला लेवल शोधायचे आहेत. लेवल कशा शोधायच्या तर मी जसं काल तुम्हाला सांगितलं होतं, ज्या स्ट्राईक प्राइसला जास्त चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे ती लेवल आपल्याला पहिल्यांदा घ्यायची आहे. तर आपण कॉल साईडहून कॉलच्या बाजूने पहिली सुरुवात करूया. त्याच्या कॉलच्या चेंज इन ओआयमध्ये इथं शोधायचं आपल्याला कोणत्या स्ट्राईक प्राइसला जास्त ओपन इंटरेस्ट पडलेला आहे. तर आता इथे तुम्हाला कुठे दिसतंय जास्त पडलेला, तर इथे तुम्ही पाहू शकता मी इथे एक राऊंड केलेला आहे 1,63,929 एवढं इतकं चेंज इन ओपन इंटरेस्ट पडलेलं आहे इथे. तर हे कोणत्या स्ट्राईक प्राइसवरती आहे 22,200च्या. तर आता ही 22,200ची स्ट्राईक प्राइस आपल्याला चार्टवरती शोधायचे आणि ड्रॉ करायचे.
तर आता इथे तुम्ही पाहू शकता राईट साईडला इथे स्ट्राईक प्राइस दिलेले आहेत चार्टवरती. तर आपल्याला 22,200 ची स्ट्राईक प्राइस आपल्याला इथे शोधायची. कुठे? इथे हे पहा, इथे 22,200 ची स्ट्राईक प्राइस आहे. तिथे आपण एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. थोडंसं खाली वरती झालं तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. एकदम एक्झॅक्टच ड्रॉ केली पाहिजे हॉरिझॉन्टल लाईन असं काही नाही. थोडं खाली वरती असेल तरी चालते. नंतर आपण ते ऍडजस्ट करायचं. आता ही झाली आपली पहिली लेवल. आता अजून तसंच आपल्याला अजून दोन. तर तुम्ही पाहिलं इथे पहिली लेवल आपल्याला इथे भेटलेली आहे 1,63,929 ची. आता त्याच्यापेक्षा अजून कमी कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे? तर इथे इथे पाहू शकता 1,26,000. आता ही स्ट्राईक प्राइस आहे 22,300 ची. मग आता ही 22,300 ची पण लेवल आपल्याला ड्रॉ करायची आहे चार्टवरती. 22,300 कुठे? इथे वरती असणार आहे. हे पहा इथे 22,300 ची लेवल, ती पण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर अजून आपल्याला भेटते का पाहूया लेवल. आपल्याला दोन लेवल कॉल साईडला भेटलेले आहेत रेजिस्टन्स, एक 22,200 आणि 22,300. आणि आता अजून त्याच्यापेक्षा सर्वात जास्त कुठल्या स्ट्राईक प्राइसला आहे? तर इथे पाहू शकता 1,59,000. तर ही स्ट्राईक प्राइस आहे 22,500 ची. आपल्याला ती पण ड्रॉ करायची आहे. पण एवढं लांबची ड्रॉ करायची काय आवश्यकता नाहीये. त्याच्यापेक्षा आपण अजून कमी पाहूया कुठे भेटते का. तर ह्याच्या कमी की कुठे? 99,939. आता ही स्ट्राईक प्राइस आहे 22,400 ची. आता ही आपण ड्रॉ करूया 22,400. क्लोजिंग प्राइसच्या वरती 3 लेवल आणि खालच्या साईडला 3 लेवल, अशा 6 लेवल आपल्याला ड्रॉ करायचे. लक्षात ठेवा, जास्त पण लाईन ड्रॉ करत बसायच्या नाहीत चार्टवरती. वरती एक 400 पॉईंट आणि खाली 400 पॉईंट, सॉरी, वरती 300 पॉईंट आणि खाली 300 पॉईंट, असे आपल्याला 6 लेवल ड्रॉ करायचे. आता इथे आपल्याला भेटल्या वरती सपोर्ट शोधायला आपल्याला लेवल्स. आता इथे पुटच्या वाईट जो पोर्शन आहे पुट साईडचा, त्याच्यामध्ये आपल्याला शोधायच्यात. पुट म्हणजे सपोर्ट आणि कॉल म्हणजे रेजिस्टन्स. हे लक्षात ठेवा, हे कालच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलेलं आहे. आता इथे आपल्याला सर्वात जास्त चेंज इन ओव्हर कोणत्या स्ट्राईक प्राइसला दिसतोय? सर्वात जास्त आपल्याला 39,000 हा दिसतोय आपल्याला. 21,900च्या स्ट्राईक प्राइसला आहे 21,900. तर 21,900 आपण इथे शोधायचं कुठे? हे पहा इथे 21,900. हा एक सपोर्ट झाला आपल्याला. तर त्याच्यानंतर अजून त्याच्यापेक्षा कमी कोणत्या स्ट्राईक प्राइसला आहे? त्याच्यानंतर 21,800च्या स्ट्राईक प्राइसला आहे 35,359. सॉरी. तर ही पण लेवल आपल्याला ड्रॉ करायची 21,800 ची. पण ड्रॉ करूया.
त्यानंतर अजून कुठे आपल्याला भेटते, त्यात आपल्याला 2च लेवल भेटलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकता 22,100 ह्या पण स्ट्राईक प्राइसला थोडं जास्त ओपन इंटरेस्ट आहे. चेंज इन ओपन इंटरेस्ट 78,261. तर आपण ही पण लेवल ड्रॉ करूया चार्टवरती. तर 22,100 ची पण लेवल आपण ड्रॉ करूया. त्याच्यानंतर 22,200 ची पण एक लेवल आहे. 22,200 ला 22,200 पण 1,63,000 ओपन इंटरेस्ट पडलेला आहे. तर ती पण आपल्याला ड्रॉ करायची आहे चार्टवरती. 22,200. तर अशा प्रकारे आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत. मला वाटतं या जास्त लेवल झालेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. या 7ही लेवलला जास्त ओपन इंटरेस्ट पडलेले आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, क्लोजिंग प्राइसच्या वरती 300 पॉईंट आणि क्लोजिंग प्राइसच्या खालती 300 पॉईंट आपल्याला फक्त घ्यायचे आहेत. तर आता हे पहा, इथे क्लोजिंग प्राइस आहे. तर आता इथे 1 2 आणि 3 या फक्त वरच्या 3 लेवल घ्यायचे आहेत. वरचे आपण लेवल डिलीट करून टाकूया. तसंच क्लोजिंग प्राइसच्या खाली पण आपण 1 2 आणि 3 घेतलेले आहेत. म्हणजे अशा आपल्याला 6 लेवल भेटलेले आहेत उद्यासाठी. म्हणजे 300 पॉईंट. जर समजा मार्केट इथून वरती गेलं तर 300 पॉईंट वरती जाऊ शकतं, किंवा इथून खाली आलं तर 300 पॉईंट मार्केट खाली येऊ शकतं. तर हे होतं आपल्या उद्यासाठी आपण लेवल ड्रॉ केलेले आहेत. आता ह्या ज्या लेवल ड्रॉ केल्यात त्याला आपण एक झोन बनवूया, म्हणजे ट्रेडिंग करायला आपल्याला थोडं इझी. झोन ड्रॉ करण्यासाठी आपण हॉरिझॉन्टल लाईनचाच उपयोग करूया. पुन्हा तिथून एक हॉरिझॉन्टल लाईन घेऊया. आता ही लेवल आहे, तर ही लेवलच्या आता रिजेक्शन कुठून आलेलं आहे कॅन्डलला बघूया आपण. हे बघा, इथून रिजेक्शन भेटलेलं आहे. तर इथे एक आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. तसंच ह्या पण लेवलला बघा, इथून रिजेक्शन आहे, तिथे एक आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करूया. त्याच प्रकारे या खालच्या लेवल्सला पण आपण पाहूया कुठून रिजेक्शन आलेलं आहे. इथे पण खालून रिजेक्शन आलेलं आहे, किंवा इथून पण हे वरची लेवल पण घेऊ शकता तुम्ही. आपण हे लेवल घेऊया रिजेक्शन. आता खालूनच घेऊया आपण. त्याच्यानंतर इथे पण पहा, जिथून रिजेक्शन आलेलं आहे ना, कॅन्डल पाहायची, तिथून रिजेक्शन आलेलं आहे, तिथे अजून एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आपल्याला. म्हणजे आपला एक झोन तयार होईल. आता इथे वरती तर कुठे मार्केट गेलेलं नाही, ऑल टाइम हायला मार्केट आहे, हाय ब्रेक केलेला आहे. तर आपण एक वरती एक वरच्या साईडला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून त्या लेवलला पण आपण झोन तयार करूया. तर अशा प्रकारे आपल्याला लेवल भेटलेले आहेत, काढलेले आहेत आपण ऑप्शन चेनचा वापर करून. तर उद्या पाहूया आपल्याला कशा प्रकारे ट्रेड भेटतोय. तर मार्केट तर आज एक बऱ्यापैकी खाली आलेलं आहे, डाऊनफॉल दिलेला आहे. त्याच्यामुळे उद्या शक्यतो एक रेंजमध्ये राहण्याचे चान्सेस दिसत आहेत मार्केटचे, कारण उद्या निफ्टी एक्सपायरी आहे. मार्केट एक रेंजमध्येच ट्रॅव्हल करेल. डेली कॅन्डलवरती आपण पाहूया काय सिग्नल देते डेली कॅन्डल.
ड्रॉ केलेलं थोडं हाईट करतो म्हणजे दिसेल व्यवस्थित आपल्याला. आता तुम्ही इथे पाहू शकता डेली टाइम फ्रेम वरती तुम्ही पाहाल नीट तर तुम्हाला इथे एक पॅटर्न दिसेल. मी तुम्हाला माझ्या कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न मध्ये हा पॅटर्न शिकवलेला आहे. तुम्ही ओळखा हा कोणता पॅटर्न आहे तो. नसल जमेत ओळखता तर मी सांगतो तुम्हाला पुन्हा एकदा. पहा हा इथे बेरिश एंगलफिन पॅटर्न बनलेला आहे. तर बेरिश एंगलफिन पॅटर्न मी तुम्हाला शिकवलेला आहे कॅन्डलस्टिकच्या पॅटर्न मध्ये. जेव्हा एक अप ट्रेंड असतो तेव्हा अप ट्रेंडला एक छोटी ग्रीन कॅन्डल बनते आणि नंतर एक मोठी रेड कॅन्डल बनते. ती रेड कॅन्डलनी आधीची जी ग्रीन कॅन्डल आहे त्या ग्रीन कॅन्डलचा ओपन आणि क्लोज त्या रेड कलरच्या कॅन्डलमध्ये झालेला असतो आणि तेव्हा तिथे तो एंगलफिन पॅटर्न तयार होतो. तर तुम्ही ते पाहू शकता. ही जी इथून एक रॅली केलेली आहे मार्केटनी आणि ग्रीन कॅन्डल बनवली आणि या ग्रीन कॅन्डलचा ओपन आणि क्लोज या रेड कॅन्डलच्या आतमध्येच आहे. म्हणजेच इथे बेरिश एंगलफिन पॅटर्न तयार झालेला आहे. तर बेरिश एंगलफिन पॅटर्न काय आपल्याला सांगतं की आता मी खूप वरती गेलेली आहे आणि आता तिथून खाली येण्याच्या मार्गावरती. म्हणजे आता इथून आपल्याला एक इंडिकेशन भेटलं की उद्या मार्केट डाऊन साईडलाच राहू शकतं बेरिश. शक्यतो उद्या आपण पुट साईडलाच ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. क्लिअर इथं दिसते आपल्याला बेरिश एंगलफिन पॅटर्न बनलेला आहे. या बेरिश एंगलफिन पॅटर्नच्या हिशोबाने उद्या मार्केट बेरिशच राहिलं पाहिजे. तर उद्या आपण पुट साईडलाच ट्रेड करण्याचा प्रयत्न करूया. हे होतं आपलं उद्याचं प्रिडिक्शन. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.